लोणचं करत असताना आपले भांडे, आपला हात, आपली भरणी हे स्वच्छ करून धुवून उन्हात म्हणजे हात स्वच्छ केले पाहिजे. उन्हात भरणी वाळवली पाहिजे. 4 ते 5 तास भरणी उन्हात वाळवली की आपल्याला त्याच्यापासून व्यवस्थित उपयोग होतो. आणि आपलं जे भांडं आहे भांडंसुद्धा स्वच्छ करून पुसून पाण्याचा हात अजिबात लागला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे घेतलं पाहिजे. आता बघा, ह्या मिरच्या घेतल्या, धुवून घेतल्या, पुसून घेतल्या, 3-4 तास फॅनच्या खाली वाळू घातल्या आणि आता त्याचे मध्यभागी कट देऊन 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून मी मॅरिनेट करायला ठेवून देते 1-5-6 तास. मीठ टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे मीठ आणि हळद टाकून थोडं हलवून घेऊ. अशा पद्धतीने हलवून घेतलं आणि आता ह्याला 5 ते 6 तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. कढई घेतली. कढईमध्ये मी हे 3 टेबलस्पून हे मोहरीची डाळ घेतली. मोहरीची डाळ घेऊन हे आता थोडं शॅलो फ्राय करून घेते. थोडं भाजून घ्यायचं. त्याचं मॉइश्चर कमी होईल असं भाजून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी हे बाकीचे हे इन्ग्रेडियंट टाकते. मसाला करून घेऊ आपण ह्या मिरचीचा. मोहरी घातली, 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा मेथीचं बी. अशा पद्धतीने हे आपण मिरचीच्या लोणच्याचा मसाला करून घेऊ. थोडंसं भाजून घ्यायचं. त्याचं मॉइश्चर थोडंसं निघेपर्यंत आपण हे थोडं हाताला गरम लागेल अशा पद्धतीने हे करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे थोडं भाजून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी झालं आहे. आता व्यवस्थित भाजलेलं आहे. जास्त भाजलं तरीसुद्धा करपट वास येतो, त्यामुळं थोडंसं भाजून घ्यायचं. आता हे प्लेटमध्ये काढून घेतलं. प्लेटमध्ये काढून घेऊन ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून घेऊ. हे मिक्सरच्या भांड्यामधून हे आपण त्याचा मसाला काढून घेतला. आता हा मसाला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. मिरचीच्या ह्या मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना आपण 5-6 तास, ह्या मिरच्यामध्ये आपण हा मसाला टाकून द्यायचा. थोडंसं हलवून घेऊ. थोडंसं ओलसरपणा आलेला आहे त्याला, कारण ओलसरपणा आल्यामुळं सगळा मसाला व्यवस्थितरित्या त्याला पॅक होऊ शकतो. बघा, हा मसाला मी आता ह्याच्यामध्ये टाकून देते. हा लोणचा मी ह्याच्यावर टाकून दिलेला आहे. आता हे मेथीची, मटकीची, मोहरीची डाळ टाकते. ही मोहरीची डाळ पण मी टाकून घेतलेली आहे आणि आता हे मीठ पण टाकून घेते. मीठ हे मी थोडं गॅसवर ठेवून कढईमध्ये ठेवून थोडं गरम करून घेतलेलं आहे. मिठाला सुद्धा थोडं गरम करून घ्यायचं. हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं. अशा पद्धतीने हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला थोडंसं हलवून घेऊ. बघा, आता कसं म्हणजे त्याला मॅरिनेट करून ठेवल्यामुळं मिरच्याला पण ओलसरपणा आला होता, त्याच्यामध्ये पाणी सुटल्यासारखं झालं होतं. त्यामुळं हा जो मसाला आहे तो व्यवस्थित त्याला कोट होऊ शकतो, होतोय. अशा पद्धतीनं आपण हे मिरचीचं लोणचं करत आहोत. बघा, आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकली. पाव किलोला 1 चमचा हळद बास होते. आता त्याला पण हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ते मिक्स झालेलं आहे. आता मी 2 ते 2.5 चमचे लिंबाचा रस काढून घेतला आणि मी आता ह्याच्यामध्ये गाळून घेते. अशा पद्धतीने गाळून हा रस मिक्स करून घ्यायचा ह्याच्यामध्ये. लिंबू टाकल्यामुळं थोडं मिरचीचा स्ट्रॉंग जीपणा असतो, जास्त तिखट लागते, त्याच्यामध्ये चवीला थोडं
वेगळी टेस्ट येते, त्यामुळे लिंबाचा पण रस टाकलेला चांगला असतो. अशा पद्धतीने हे सगळं हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. बघा आता थोडा मसाला ओलसर दिसतंय. आता व्यवस्थितरित्या कोटत येते. मी अर्धा चमचा हिंग टाकलं. हिंग टाकून घेतलं मी ह्याच्यामध्ये. सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थितरित्या. बघा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. बघा कलर किती छान आलेला आहे. आता आपण तेल ओतून घेऊ ह्याच्यामध्ये. या तेलामध्ये मी लसूण पण टाकलेला आहे. लसूण थोडा गरम तेलामध्ये टाकून थंड करून घेतलेला आहे, तेल आणि ते लसूण पण. आता हे सगळं तेल आणि लसूण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. बघ लसूण टाकलं, आता तेल पण टाकून घेते. अशा पद्धतीनं हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं. जवळपास तेल मी 150 ग्राम तेल टाकलेलं आहे. पाव किलो मिरचीला 150 ग्राम तेल हे बास होतं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालेलं आहे. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.